नमस्कार. मी नरेश महाजन आईलपेलमध्ये मी आपला स्वागत करतो. मित्रांनो, एका विशेष कार्यक्रमानिमित्ताने आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत एकत्र. आणि माझ्या समवेत आहेत कमांडर विनायक आगाशे. यांच्याशी आज मी कारगिल संदर्भामध्ये संवाद साधणार आहे. नाशिकच्या एकूणच सगळ्या या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक विश्वामध्ये आगाशेजींचं नाव फार मोठं आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी स्वागत करताना मला खूप आनंद होतो. मित्रांनो, आगाशे हे भारतीय नौदलामध्ये उत्तम कारकीर्द करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना राष्ट्रपतीचं विशिष्ट सेवा पदकही मिळालेलं आहे. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा गौरव केलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या ठिकाणी ओशोनोग्राफी प्रकल्प या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅनेडियन कंपनीमध्ये सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. आणि या निमित्ताने त्यांना अनेक देशांचा प्रवास करावा लागलेला आहे. अनेक देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहे. फार मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि त्याच्यापेक्षा मला त्यांचं वैशिष्ट्य एक जाणवलं की हे सर्व केल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. आणि या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी काय केलं असेल तर ग्रामीण भागामध्ये इतरत्र जे काही उपेक्षित भाग आहे अशा ठिकाणी निरनिराळ्या शाळांमध्ये जाऊन तरुणांना भेटून त्यांनी या सैन्य दलामध्ये या तरुणांना पुढे आणण्यासाठी प्रवृत्त केलं, तयार केलं, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे अनेक तरुण त्यांच्या या प्रेरणेमधून नौदलामध्ये, वायुदलामध्ये, सैन्य दलामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा या मोठ्या कार्याबद्दल खरोखरच मला त्यांचं या सामाजिक कार्याचे एक वेगळेपण जाणवलेलं आहे. असे विनायकजी आगाशे, त्यांचे वडीलसुद्धा नौदलामध्ये होते आणि मुलगा आणि सून हे वायुदलामध्ये आहेत. त्यामुळे देशभक्तीला या परिवाराने वाहून घेतले असं मला वाटतं. आणि कारगिल स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांची माझी गाठ पडली. आज आपल्याशी संवाद साधताय याचा मला खूप आनंद होतो आहे. मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. विनायकजी नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या कारणाने भेटलेलो आहोत आणि खूप आनंद होतो. कारगिल म्हटलं की खरोखर भारावून जातो भारतीय समाज, भारतीय जनता. काही इतर अनेक युद्ध झाले पण कारगिलचं युद्ध एक फार वेगळं काहीतरी आपल्याला अनुभव देऊन गेलेला आहे. आणि म्हणून कारगिल म्हणलं की अनेकांना माहिती आहे. म्हणजे इतर काही युद्ध माहीत नसतील पण कारगिलचं युद्ध हे अनेकांना माहिती आहे. त्याच्याबद्दल कुतूहल आहे. परंतु हे कुतूहल अधिक जाणून घेण्यासाठी मी आपल्याशी आज संवाद साधणार आहे. तर आपण आपला जो अनुभव आहे, आपल्याला जी माहिती आहे ती आमच्यापुढे हे करावं की कारगिलचं युद्ध नेमकं कशामुळे सुरू झालं आणि कुठे कधी झालं आणि त्याची एकूण पार्श्वभूमी काय आहे. साधारणतः 35 वर्षापूर्वी म्हणजे मे जून 1999 साली पाकिस्तानाने भारतावर ही लढाई लादली. याच्या आधीच्या सुद्धा सर्व लढाया म्हणजे 1947-48ची काश्मीरचं युद्ध, 1965चं लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यावेळेचं युद्ध, 1971चं युद्ध, ही सुद्धा पाकिस्तान आपल्या शेजारी राष्ट्राने आपल्यावर लादलेली युद्ध आहे. तर या लढाईचं, कारगिलच्या लढाईचं महत्त्व असं वेगळं असं की या लढाया, ही जी लढाई आहे ही लढायांच्या इतिहासामध्ये प्रचंड साहस, प्रचंड शौर्य, निश्चयपूर्वक निर्भीडता ह्याचं हे उदाहरण आहे. ही लढाई वेगळी कशी तर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश यावेळेला ते न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अण्वस्त्र सिद्ध होते. हे एक कारण. म्हणजे त्याचं जे लढाईचं जे डायमेन्शन आहे ते फार मोठ्या वेगळ्या प्रकारचं डायमेन्शन होतं. हे त्याचं एक महत्त्व आहे. आणि दुसरं अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेऊन पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी मुद्दामून ते भेटीला गेले. ज्याला बसने लाहोरला गेले आणि लाहोर करार किंवा लाहोर डिक्लरेशन
हे त्यावेळेस दोघांनी साधलं किंवा हा समझोता झाला. आणि यात सर्व प्रश्न, पाकिस्तान आणि भारतातले सर्व प्रश्न हे आपण शांतीने सोडवायचे असं ठरलं. पण कुटीलता किती असावी, तर ज्या वेळेस हा समझोता लाहोर करार जेव्हा साईन होत होता त्यावेळेचे आर्मी चीफ जनरल परवेज मुशर्रफ हे ऑपरेशन बद्र म्हणजे कारगिलच्या युद्धाची सुरुवात त्यांनी ऑलरेडी केलेली होती. अरे वा. म्हणजे इकडे समझोतासाठी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींशी समझोत्याच्या गोष्टी करतायत आणि त्यावेळेस त्यांचे मिलिटरी चीफ जनरल परवेज मुशर्रफ हे कारगिलच्या युद्धाची तयारी, पाकचं दुटप्पी धोरण फार पहिल्यापासून मुरलेलंच आहे. हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा वेळेस कारगिलची जी भौगोलिक स्थिती आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. तर श्रीनगर ते लेह हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे नंबर 1 हा जो लेहला जाणारा रस्ता आहे की तो आपल्या सियाचन किंवा लेह हा जो भाग आहे ह्याच्यासाठी रसद पुरवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. बरं. आणि या ह्या जो NH1 आहे याच्या उत्तरेला पर्वताच्या उंच उंच रांगा आहेत आणि त्याच्याही उत्तरेला आपली ज्याला म्हणतात LOC लाईन ऑफ कंट्रोल ही साधारणतः 8 ते 10 किलोमीटर या पर्वतराशीच्या उत्तरेला आहे. तर याच्यावर ताबा पाकिस्तानने मिळवल्यामुळे आपल्याकडे लेहला जाणारी किंवा सियाचलला पुढे जाणारी जी रसद असते ती पूर्णपणे बंद होण्याचा धोका होता आणि ती त्यांनी ताब्यात घेतली. तर ही ताब्यात घेण्याचं कारण असं की या ठिकाणी ही सगळी जी जागा आहे ही सगळी जागा जी आहे ही साधारणतः 20,000 फुटाहूनही उंच आहे. 20,000 फूट, 22,000 फूट, 24,000 फूट इतकी त्याची उंची आहे आणि तिथे प्रचंड थंडी असते. म्हणजे आपल्याकडच्या उन्हाळ्याच्या वेळेस सुद्धा तिथे -15, -18 इतकं टेम्परेचर असतं. -18 डिग्री सेंटीग्रेड इतकं टेम्परेचर असतं आणि थंडीमध्ये ते काही ठिकाणी -25, -30 डिग्री सेंटीग्रेड जातं. तिथे बर्फाच्या नद्या वाहतात, एव्हेलॉन ज्याला म्हणतात तशा तिथे वाहतात आणि त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती असल्यामुळे असं दोन्ही सैन्यांमध्ये म्हणजे पाकिस्तानचे सैन्य आणि भारताच्या सैन्यामध्ये असा ठराव झाला होता की माणूसहानी ही थंडीमध्ये प्रचंड प्रमाणात होते. म्हणजे लढाईमुळे होत नाही, इतकी जास्त थंडीमुळे होते. तर थंडीच्या दिवसामध्ये दोन्ही सैन्यांनी माघार घ्यायची आणि मे-जूनमध्ये आपण परत आपापल्या ज्या चौक्या आहेत त्या तिथे यायचं असं ठरलेलं होतं. पण 98 साली पाकिस्तानचं सैन्य मागे गेलंच नाही. म्हणजे जेव्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे जेव्हा परत जातात त्या भारताचे सैन्य ठरल्याप्रमाणे मागे आलं, पण यांचं सैन्य कधी मागे गेलंच नाही. उलट भारताच्या सैन्याच्या ज्या चौक्या होत्या त्या त्यांनी ताब्यात घेतल्या या काळामध्ये. आणि त्याला कारण असं की एक स्कुर्दू म्हणून एक जागा आहे ती तुम्ही दाखवाल. तर ही जागा आता 140-150 किलोमीटर दूर आहे आणि ती सपाट अंतरावर आहे. आपण खाली आहोत, या सगळ्या पर्वतराशी वर आहेत आणि त्यांना या उंच शिखरांवर जाणं अतिशय सोपं आहे. तर त्यांनी त्यांचा साधारणतः 134 चौक्या त्यांनी ताब्यात घेतल्या. 134 ताब्यात घेतल्या आपल्या. अरे बापरे. डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी आपल्या 134 चौक्या ज्या शिखरांवर वेगवेगळ्या शिखरांवर त्या ताब्यात घेतल्या. तिथे दारुगोळा, सगळ्या मोठमोठ्या बंदुका, तोफा, जेवणा खाण्याची सगळं असं सगळं तिथे आणि मे 1999 साली जेव्हा आपल्याला हे आपल्या जागेवर परत जाण्यासाठी आपली आर्मी आली त्यावेळेस असं लक्षात आलं की या चौक्या ऑलरेडी पाकिस्तानी लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की
5 मेला जेव्हा आपण गस्तीसाठी आपल्या लोकांना धाडलं, तेव्हा आपल्या एक लेफ्टनंट कालिया म्हणून एक तरुण अधिकाऱ्याच्या कंट्रोलखाली आपण एक 7 लोकांची गस्तीला धाडलं. ते 7 लोक परत आले नाहीत आणि त्यांचे डोळे काढण्यात आले. त्यांची प्रेताला म्युटिलेटेड म्हणतात की अतिशय छिन्न विच्छिन्न करून त्यांनी या लोकांची प्रेतं परत धाडून दिली. असा क्रूरपणाने त्यांना, तेव्हा ते लक्षात आलं की आपल्या सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. तर अशी ही लढाईला सुरुवात झाली आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्याला हे हुसकून देणं आवश्यक आहे त्यांना. मग रसद पूर्ण झाली, जास्त आर्मी तिथे आली. नंतर एअरफोर्सनी सुद्धा ह्याच्यामध्ये प्रथम MiG-20 म्हणजे फायटर्स धाडले. तर फायटर्सचं काम इंडियन एअरफोर्सनी त्यावेळेस सफेद सागर म्हणून ऑपरेशन सफेद सागर सुरुवात केली आणि ऑपरेशन सफेद सागरच्या या नावाखाली प्रथम मिग्स नावाचे MiG-21, MiG-25, MiG-27 अशा प्रकारचे जे फायटर्स एअरक्राफ्ट होते ते धाडले, पण त्याचा उपयोग झाला नाही. नंतर Mi-17 नावाचं हेलिकॉप्टर आहे, अटॅक हेलिकॉप्टर, ते धाडलं. मिराज विमानं जी आहेत त्यांचा मात्र उपयोग चांगल्या प्रकारे झाला. तर नेव्हीनी काय केलं तर इंडियन नेव्हीनी गल्फ ऑफ होर्मुझ आणि मकरान कोस्ट आणि रेड सी ह्या पूर्णपणे आपल्या सबमरीन तिथे धाडल्या आणि त्यामुळे कोणतंही टँकर पाकिस्तानच्या कराची बंदरामध्ये तेल किंवा कोणतीही प्रकारची रसद घेऊ शकत नव्हतं. तर अशा प्रकारे पूर्णपणे ब्लॉकेड ज्याला म्हणतात, तर कराची बंदराचं पूर्णपणे ब्लॉकेड नेव्हीने केल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत बाहेरून घेणं शक्य न झालं. म्हणजे नौदल आणि हवाई दल दोन्हीचा या ठिकाणी फार मोठा सहभाग होता. फार मोठा सहभाग हे लोकांना पुष्कळसं माहीत नाही. हो, आणि त्यामुळे ही लढाई फार वेळ आपण करू शकणार नाही, चालू ठेवू शकणार नाही याची कल्पना पाकिस्तानला आली. आता मी तुम्हाला या लढाईमध्ये जे प्रचंड शौर्य आपल्या मुलांनी दाखवलं, आपल्या तरुणांनी दाखवलं, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी नक्कीच त्यांचे शौर्य इथून आलं कुठे, मेन हिंमत, त्यांचे कष्ट सगळेच त्या ठिकाणी फार मोठं योगदान त्यांनी केले. तर या ठिकाणी हे जे अनेक पर्वत राशीवर जे पॉईंट्स असतात त्यांची नावं आता पुष्कळ लोकांना माहीत झालेली आहेत. म्हणजे मनोज पांडे नावाचा एक 23-24 वर्षाचा मुलगा होता, लेफ्टनंट मनोज पांडे. याला काम देण्यात आलं होतं, बटालिक सेक्टरला त्याला काम देण्यात आलं होतं की तिथे वर 7 पोस्ट होत्या. पोस्ट म्हणजे 7 जागा होत्या की ज्या पाकिस्तानने ताब्यात घेतल्या होत्या आणि तिथून ते आपल्या या नॅशनल हायवे नंबर 1वर तोफा डागायचे. तर ते त्याला काम देण्यात आलं. तिथे असा उंच कडा होता, म्हणजे ज्या कड्याचं जे एलिव्हेशन आहे किंवा जे काय म्हणतात त्याला चढ, तो 85 डिग्री 80 ते 85 डिग्रीचा चढ होता आणि दोरीच्या साहाय्यानेच फक्त तिथे जाणं शक्य होतं. तर हे काम रात्री मनोज पांडे आणि त्याचे 6-7 लोक त्याच्याबरोबर दिले होते, त्यांना ते करायचं होतं. त्यांना वर जायचं होतं, दोरीच्या साहाय्याने जायचं होतं. हे नुसतं दोरीवर चढायचं नसतं, तर त्यांच्या पाठीवर त्यांचे वेपन्स, त्यांचे दारूगोळा, काहीतरी पाण्याची बाटली, खाण्याचं सामान, फर्स्ट एड, हे सगळं असतं. साधारणतः 12 किलो वजन असतं पाठीवर, स्वतःची रायफल असते आणि हे घेऊन आपल्याला दोरीवर चढायचं असतं. हे चढत असताना आणि वर शत्रू दिसतोय, शत्रू आपल्याला गोळ्या घालतोय. त्याच्या पायामध्ये गोळी गेली, त्याच्या खांद्यामध्ये गोळी गेली, त्याच्या जांघेत गोळी लागली, रक्त गळत होतं. अशा परिस्थितीमध्ये मनोज पांडे वर गेला. बंकरमध्ये जे पाकिस्तानी होते त्यांच्यावर त्यांनी ग्रेनेड पाकडा ती ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच्या बरोबरचे लोक तिथे आले. तो म्हणला मी पुढच्या बंकरमध्ये जातो.
ते लोक तिथे ठेवून तो पुढे गेला. तिथलं बंकर ताब्यात घेतलं. तिथे सुद्धा लढाई झाली. तिथे सुद्धा त्याला काही गोळ्या लागल्या. आणि जेव्हा तो तिसऱ्या बंकरकडे जात होता तेव्हा त्याच्या तोंडावर मारा झाला मशीन गनचा आणि तो तिथे धारातीर्थी पडला. ही पहिली लढाई होती की ज्यावेळेस आपण हे जे बटालिक सेक्टरचा जे 7 पोस्ट होत्या त्या आपण ताब्यात घेतल्या आणि यामुळे जो उत्साह निर्माण झाला सगळ्या आर्मीमध्ये की आपण हे करू शकतो, प्रेरणा मिळाली. असा हा मनोज पांडे हा लहानपणापासूनच अतिशय शूर, अतिशय लोकांमध्ये मिसळणारा असा मुलगा होता. याच्याबद्दलची माहिती बलिदान फारच मोठं आहे. त्याला मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. असे अनेक गोष्टी, हे सगळे आत्ताच्या काळचे अभिमन्यू आहेत. आणि असे पुष्कळ मुलं, अतिशय तरुण मुलं यांनी आपल्या या लढाईमध्ये योगदान दिलं. दुसरं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय योगेंद्र यादव हा 19 वर्षाचा मुलगा होता. ग्रेनेडियर योगेंद्र यादव हा केवढं कवळं आहे. हा टायगर हिल ज्याची उंची 16,000 फुटाहून जास्त उंच आहे, अशा ठिकाणी योगेंद्र यादव ह्याची कहाणी तर वाचण्यासारखी आहे. इथे सुद्धा हे सगळे जे कडे वर जायचे होते हे सगळे 80 डिग्री 85 डिग्री जायचे होते आणि 2 याच्यामध्ये असं नाला वाहत होता. वाहण्यामुळे थोडीशी खाच निर्माण झाली होती. तर त्याच्यामधून ते वर चढले. तरीसुद्धा वरून मारा होतच होता. तर योगेंद्र यादवला 15 गोळ्या त्याच्या शरीरात होत्या. 15 गोळ्या शरीरात असताना तो वर चढला. त्याला तिथं त्याने काम पूर्ण केलं आणि तो मृत्युमुखी पडलाय असं पाकिस्तानी सैन्याला वाटलं. ह्याची गोष्ट तुम्ही जरूर वाचा की जेव्हा सगळ्या आणि पाकिस्तानी सैन्य सगळे भारतीय खाली पडलेले सगळे मेलेच असं त्यांना वाटलं. अनेक प्रेतांच्यामध्ये योगेंद्र यादव सुद्धा पडलेला होता आणि त्या सगळ्यांनी ठरवलं की यांना कोणी जिवंत नाही. एक माणूस पाकिस्तानी सैनिक बघायला आला की सगळे मेलेले आहेत की नाही. त्यांनी त्या लोकांवर गोळ्या झाडल्या. हा जिवंत आहे की नाही त्यांनी चेक केलं किंवा खरोखरच जिवंत आहे की मी विचार करतोय जिवंताचा. त्याला मग तो जिवंत आहे त्याला लक्षात आलं. तर पाकिस्तानी सैनिकांनी त्याच्या छातीवर बंदूक ठेवून गोळी मारली. तर आदल्या दिवशी तो म्हणतो तो जिवंत आहे म्हणून ही मी त्यांना भेटलेलो आहे. मी योगेंद्र यादवला भेटलेलो आहे. योगेंद्र यादवने सांगितलं की तो जेव्हा माझ्या छातीवर बंदुकी नळी ठेवून गोळी मारत होता तर मला माहीत होतं. आदल्या दिवशी मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नात मला त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या हातापायावर कुठेतरी गोळ्या लागल्या तरी तू मरणार नाही. छातीवर बंदूक ठेवून जेव्हा त्याने मारले त्याच्या खिशामध्ये 5 रुपयाची 4-5 नाणी होती. ती 4-5 रुपयाची नाणी एकत्र जमली होती. तर ती जी गोळी त्यांनी मारली पाकिस्तानी सैनिकांनी ती त्या नाण्यांवर गेल्यामुळे त्याच्या छातीत आतमध्ये काही गेली नाही आणि रक्तबंबाळ तो झालेलाच होता. तर अशा वेळेस सुद्धा ते जेव्हा परत जात होते तेव्हा त्याच्याजवळ एक ग्रेनेड होता. तो ग्रेनेड त्यांनी फेकला आणि ते 4 जे पाकिस्तानी सैनिक होते ते मरण पावले. आणि तो एकटाच या पोस्टवर पोचलेला होता. आणि ते पाकिस्तानी सैनिक जेव्हा परत जात होते तेव्हा ते म्हणले की भारतीय सैनिकाची जी खालची चौकी आहे ती आपण उद्ध्वस्त केली पाहिजे कारण तिथून हे लोक वर येत आहेत. आता तो म्हणला की हे जे आहे मी खालच्या लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे त्याच्या खांद्याचं हाड बाहेर आलेलं होतं या सगळ्या जखमांमध्ये. आता आपल्या खालच्या चौकीला पण जाऊन सांगितलं पाहिजे की पाकिस्तानी सैनिक त्यांच्यावर अटॅक करणार आहेत हे सांगण्यासाठी त्याला खाली जायचं होतं. पण हातापायामध्ये रक्त गळतंय तर खाली जायचं कसं. तर तो म्हणला मी गडगडत खाली गेलो. कारण गडगडत जाण्यामध्ये सोपं होतं आणि म्हणून तो गडगडत खाली आला आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तो आपल्या या चौकीवर अटॅक होणार आहे. मी ऐकलेलं आहे. मी वरची चौकी ताब्यात घेणार तिथे आता पाकिस्तानी सैनिक कोणी नाही.
तुम्ही विचार करा की आपल्या हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची जिद्द किती प्रचंड आहे या मुलामध्ये. मग पुढे साधारणतः वर्ष लागलं त्याच्या सगळ्या जखमा भरून येण्याकरता, पण त्याच्या शरीरामध्ये अजून सुद्धा 2-3 ठिकाणी गोळ्या आहेत. अरे, एक हृदयाच्या खूप जवळ आहे, एक मानेच्या जवळ आहे. पण मी त्याला भेटलेलो होतो आता नुकताच गेल्या 2 महिन्यापूर्वी तो रिटायर्ड झाला. असा हा योगेंद्र यादव. अशीच गोष्ट फार मोठी शौर्य कथा आहे. अशीच गोष्ट संजय कुमारची आहे. रायफलमन संजय कुमार हा सुद्धा त्यावेळेस फक्त 19 वर्षाचा होता. तो आता नुकताच रिटायर झालेला आहे. ऑनररी कॅप्टन म्हणून तो रिटायर झाला आहे. त्याला पण मी भेटलेलो आहे. या सगळ्यांच्या वीरकथा तुम्ही जरूर वाचल्या पाहिजेत की काय मनुष्य करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी विक्रम बत्राच्या गोष्टी वाचल्या आहेत. विक्रम बत्रा आणि योगेंद्र यादव हा दोघंही एकाच ह्याच्यातून त्यांनी टायगर हिल ताब्यात घेतलं होतं. या प्रत्येकाच्या कथा तुम्ही जरूर वाचल्या पाहिजेत. अशी ही मुलं होती. मला वाटतं मी आणि ही जी आहे अशी प्रखर देशभक्ती निर्माण होण्यासाठी आपल्याला या तरुणांमध्ये कोणत्या गोष्टीने त्यांच्यावरती संस्कार झाले पाहिजेत किंवा मार्गदर्शन झालं पाहिजे? हे जे शौर्य आणि वीरताच्या गोष्टी असतात ह्याच्या ऐकण्याने ह्याचं तरुणांमध्ये किंवा सगळ्याच लोकांमध्ये अनुकरण करण्याची भावना निर्माण होते. आता बघा, एक जीवन हे अतिशय मौल्यवान आहे. कोणाही मुलाला सांगितलं, कोणत्याही माणसाला सांगितलं की बा तुझं जीवन दे, मी तुला अमुक अमुक गोष्टी देतो, इतके पैसे देतो, तर कोणी तयार होणार नाही. पण अशी ही अमूल्य गोष्ट एक आपलं कर्तव्य म्हणून स्वेच्छेने आत्मबलिदान देणं ही किती असाधारण गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे या आपल्या जीवापेक्षा दुसरी कोणती गोष्ट किमतीची नाही हे सगळ्यांना माहीत असतं. पण असं असून सुद्धा आपल्या हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी या निष्ठेने ही तरुण मुलं पुढे जातात. तर हे कसं शक्य होतं? तर हे शक्य अशामुळे होतं की ट्रेनिंग हे जे आमचं जे ट्रेनिंग असतं ते सर्व अतिशय अशा प्रकारचं असतं सुरुवातीपासून. आणि वातावरण आसपासचं असं असतं की दिलेलं काम दिलेल्या वेळामध्ये जास्तीत जास्त चांगलं करणं ही एकच भावना सगळ्या ठिकाणी असते. आता इथे इतक्या निगेटिव्हिटी इथल्या वातावरणात इतकी आहे की पॉझिटिव्हिटीला वावच नाही. तर आमचं जे ट्रेनिंग असतं ते अतिशय चांगलं असतं. त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वतःचा त्याग करायची बुद्धी मुलांमध्ये अगदी लहान पहिल्या दिवसापासून काय म्हणतात त्याला इम्बाईब केली जाते. म्हणजे ती तुमच्या रक्तामध्ये मिसळली जाते. आणि अशामुळे हे शक्य होतं. पण माझा विचार असा आहे की अशा प्रकारची आत्मबलिदान एखाद्या देशासाठी एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी करायची करायचं जे प्रशिक्षण आहे हे जर आपण आपल्या मुलांना आपल्या शाळेमध्ये जर मुलांना दिलं तर नागरी जीवनसुद्धा किती प्रभावी होऊ शकेल. हे सर्वसामान्य समाजसुद्धा राष्ट्रभक्तीकडे आपोआपच जाऊ शकतो आणि सगळ्या गावाची सुधारणा होऊ शकते. तर ही जी क्षत्रिय भावना आहे ही आपण ही क्षत्रिय भावना आपल्या युवतींमध्ये रुजवली पाहिजे. आपण या शाळेमध्ये नेहमी मुलं प्रार्थना म्हणतात काय ओथ म्हणजे काय ओथ माझा भारत माझा देश. हां, भारत मेरा देश है, मुझे मेरे देश से प्यार है, सब भारतीय मेरे भाई बहन हैं. ह्याला प्रॅक्टिसमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यांना त्यांच्यावर हे बिंबवलं पाहिजे. आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्वच्छता, रस्त्यावरची स्वच्छता, ट्रॅफिक सेन्स, काम करताना पूर्णपणे निष्ठेने आपण हाती घेतलेलं काम करणं या सगळ्या छोटे छोटे गोष्टी सुद्धा तुम्हाला राष्ट्रभक्तीकडेच नेतात. हां, तर क्षत्रिय भाव क्षात्र धर्म हा आपल्याला रुजवला पाहिजे. आपल्या सध्या
पुष्कळ काही कमी आहेत आपल्यामध्ये. भ्रष्टाचार, नेपोटिझम म्हणजे जाती उपजाती उपउपजाती या आधारित राजनीती, नंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतात, ही त्याचं भान कमी आहे. याचं भान कमी आहे. याचं कारण आपल्याकडे देशप्रेम नाही आहे, निष्ठा नाही आहे, आत्मविश्वास नाही आहे, आत्मगौरव नाही आहे. बरोबर. तर त्यांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की आपली ही सभ्यता ही सर्वात जुनी सभ्यता आहे. अशी सभ्यता जगामध्ये या पृथ्वीवर कुठेही नाही की, तर आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे. तर हे रुजवण्यासाठी या सैनिकांची ज्या वीरगाथा आहेत ह्या सर्व मुलांना ऐकवल्या पाहिजे. मुलांनाच काय तर तरुणांना ऐकवल्या पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांवरती हे संस्कार केलेले पाहिजे असं मला वाटतं. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की कारगिल नंतर आता बराच काळ गेलेला आहे, तर कारगिलच्या या युद्धाने एकूणच सैन्य दलाला किंवा भारतीय जनतेला किंवा एकूण प्रशासनाला सुद्धा कोणती काही शिकवण दिलेली असेल, ह्याच्यात आपण काय शिकलोय? म्हणजे राजकीय स्तरावर म्हणा किंवा तांत्रिक स्तरावर म्हणा, एकूणच सर्व दृष्टिकोनातून कारगिलमधून आपल्याला कोणती शिकवण मिळाली असेल? या लढाईनंतर आपण काय शिकलो असा जर विचार केला किंवा लेसन्स लर्न फ्रॉम दिस वॉर ह्याचा जर विचार केला तर आपण बरंच काही शिकलो. असं लक्षात आलं की आपल्याला कधीही आपल्या या शेजारच्या नेबरिंग कंट्री म्हणजे काय शेजारी राष्ट्र जे आहे ह्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकत नाही. हे आपण आधीच शिकायला पाहिजे होतं. त्यांनी आत्तापर्यंत विश्वासघात प्रत्येक वेळेस केलेला आहे. तर आणि यावेळेस सुद्धा त्यांनी केला. तर या राष्ट्रावर, या पाकिस्तानवर आपण कधीही विश्वास ठेवता कामा नये. ही पहिली गोष्ट आपण शिकलो. दुसरी गोष्ट, आपल्याला कायम अलर्ट राहणं आवश्यक आहे. सावध राहिलं पाहिजे. सावध राहणं आवश्यक आहे. आणि एक सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट म्हणजे त्यासाठी तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या तिन्हीचा एकत्रित कॉन्टॅक्ट सरकारशी व्हावा यासाठी ही जी एक पोस्ट आता तयार केलेली आहे. आणि ती पोस्ट आताची त्याचं कारण म्हणजे कारगिल वॉर आहे. एक सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट सरकारचा असण्यासाठी म्हणून ही पोस्ट तयार केलेली आहे. या दोन गोष्टीत आपण नक्कीच शिकलो. बरोबर असं मला वाटतं. तर मित्रांनो, आपण एका वेगळ्या अनुभव विश्वामध्ये गेली काही वेळ होतो. आगाशींशी संवाद साधताना अनेकदा अंगावर रोमांच आले, मन भारावून गेलं होतं. काय आपले सैन्य त्या ठिकाणी शौर्य करत असतात आणि म्हणून या सैन्याबद्दल प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक राष्ट्रप्रेमीच्या मनात नितांत आदर हा असायलाच हवा. आणि म्हणून आगाशींशी संवाद साधताना या कारगिलच्या निमित्ताने मला फार बरं वाटलं की आपल्यालाही काही नवीन माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. काही प्रेरणादायक गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक मुलाने या ठिकाणी जर अंगीकारल्या तर फार मोठं काम होणार आहे. आज या ठिकाणी आगाशींशी संवाद साधता आला, मला फार आनंद वाटला. त्यांचे मी आभार मानतो. आणि आपल्यालाही विनंती करतो, आपण खरोखर राष्ट्रप्रेमी आहात. हा जो कारगिलचा संवाद आहे, हा व्हिडिओ आहे, हा आपण आपल्या जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी मित्रांना जरूर कळवा, जरूर पाठवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कारगिलच्या सर्व सैनिकांना मी मनोभावे मानवंदना देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.